मन मंदिरा गजर भक्तीचा. राम कृष्ण गीती गात टाळ चिपुळ्या वाजवीत छंदे आपुल्या नाचत नीज घेऊन या फिरत गा जनी वनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव मग ओळंगा तो वासुदेव ऐसा मनी वसुद्या काही भावगा जनिवनी अवघा देव निज ज्ञानाची थोरावडी निज नामाची थोरावडी निज दानाची थोर आवडी वासुदेवाची लागली गोडी मुखी नाम उच्चारा घडोघडी ऐसी करा काही वासुदेवी जोडी गा जनी वनी अवघा देव अवघा सारुनी शेवट झाला प्रयत्न न चले काही केला जागा होई सांडूनी झोपेला दान देई वासुदेवाला गा जनीवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव मग ओळंगा तो वासुदेव ऐसा मनी वसुद्या काही भावगा जनीवनी अवघा देव तुका म्हणे धन्य त्याचे जिणे जी वासुदेवी घातले दान तया न लगे येणे जाणे झाले वासुदेवी राहणे गा जनिवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव मग ओळंगा तो वासुदेव ऐसा म्हणी वसुद्या काही भावगा विठाला.
केलिया स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची वंद श्रीचरण श्री गुरुचिया ते नमस्कार आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाच्या गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मद दावा व्यासुता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह गाव विटोली जिंतूर तालुका आणि परिसर परभणी जिल्ह्यातील पवित्र अशा पूर्णा गंगा मातेच्या तीरावर असणार हे भगवान पांडुरंगाचं अधिष्ठान आणि या स्थळावर प्रसाद महाराज गडधे यांच्या माध्यमातून हा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे आणि कौतुक करण्यासारखा असा सुंदर सप्ताह आहे। त्यामध्ये पारायण आहे ना महाराज, रामायण आहे, सुंदर अशी रामकथा जी समाजाला प्रिय असणारे आमचे मुंढे महाराजांच्या पवित्र साळवाणीच्या माध्यमातून रामकथा आपणाला श्रवणासाठी आहे। त्यानंतर हरिपाठ आहे, हरिजागर आहे, सकाळी कीर्तन आहे, काकडा आहे, अन्नदान आहे, असं हे मोक्षदायी असणारं साधन त्या पवित्र अशा निसर्गरम्य स्थळावर महाराजांनी आयोजित केलेलं। महाराज जागा सामान्य नाही, ज्या ठिकाणी भगवान परमात्मा महाराज अधिष्ठान देतात रुक्मिणी मातेसह संत महात्म्यांच्या तपांची तपस्थली आहे। इथेच बाजूला दत्त मंदिरावरती काय नाव महाराजांचं, देवानंदजी गिरीकी भारती काहीतरी आखाड्याचं नाव असं गिरी ना, देवानंदजी गिरीजी महाराज तपस्या करतात आणि परिसरामध्ये महान महान संत महाराज पुंगळेकर माधव बाबा, क्याळकर नथुसिंग बाबा आणि बाजूला जर आपण थोडं गेलो तर त्यांची दिंडीची भव्य आणि दिव्य परंपरा आहे। महाराज ज्ञानोबरायांच्या समाधी समोर ज्यांचं कीर्तन आहे ते आमचे वालोरकर तात्या लक्षामध्ये। असा हा पवित्र असणारा प्रसंग महाराज वारकरी संप्रदायांचा आणि अशा स्थळावरती माझ्यासारख्या साध्या भोळ्या माणसाचे कीर्तन आलं लक्षामध्ये। पण वास्तव केल्याबरोबर आनंद वाटला आणि महाराज दुसरा एक आनंद, मला माणसं पाहिली की आवड निर्माण होत नाही, सोनं पाहिलं की आवड निर्माण होत नाही, पैसा पाहिल्यावर तर काहीच आवडत नाही, पण चारा पाहिल्यावर आवड होती की अशा ठिकाणी जर माझ्या माय मावल्या 100-200 गायी राहतील, गोशाळा राहील, खूपच आनंद होईल बाबा। विठाल कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत जगदवंदे जगद्गुरु तुकोबार यांचा वासुदेव प्रकरणातला 5 चरणाचा सुंदर असा अभंग आहे बरं। आणि माझ्या जीवनामध्ये कीर्तनासाठी पहिल्यांदा घेतलेला आहे। तसं महाराज कार्तिक मासामध्ये माझं चिंतनच असते, काकडा आणि पौर्णिमा झाल्यावर वासुदेव असतात आलं लक्षामध्ये नियमाप्रमाणे, नाही पौर्णिमेच्या अलीकडे वासुदेव नियमाने असू द्या। मायबाप हो, इथे प्राप्त प्रसंगी असणारे आमचे मुंढे महाराज आहेत, भीमराव महाराज काय त्यांच्या गावाचं नाव भिलजकर आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून सप्ताह ते आमचे गडधे महाराज आहेत, आपलं नाव बाबाजी सीतारामजी बाबा आहेत आणि ज्यांनी
घरून सांभाळून आणलं महाराज. सांभाळ करण्याचा पवित्र ज्यांनी स्वीकारला ते आमचे महेंद्र महाराज मस्के जवळेकर आहेत. बाबा आपलं नाव शिंदे खरदडीकर महाराज आहेत. आमचे ज्ञानोबा माऊली आहेत, माऊली महाराज आहेत. आलं लक्षामध्ये. कुठं धक्का लागू येत नाही महाराज. कितीही अवघड रस्ता असू दे असा गरुडासारखा सांभाळून नेणारा आमचा नावही नामदेव आहे, ड्रायव्हर आहे आणि माळकरी आहे, वारकरी आहे. बरीचशी टाळकरी मंडळी आहे, वारकरी मंडळी, विनेकरी, मृदंगाचार्य, चोपदार, सुश्राव्य गायनाचार्य मंडळी, श्रोती मायबाप मंडळी, माता भगिनी आणि माझी आराध्य देवता गोमाता आणि भूमाता, आपल्या सर्वांच्या पवित्र चरणावर मस्तक ठेवून अल्पशा वेळेमध्ये चिंतन होईल. आलं लक्षामध्ये. महाराज राम कृष्ण गीती गाता किंवा गात टाळ चिपुळ्या वाजवीत छंदे आपुल्या नाचत निज घेऊन फिरत गा कोण जनीवनी अवघा देव. आता इथे वासुदेवाची कल्पना, वासुदेवाची उभारणा प्रत्येकाच्या हृदयात असणाऱ्या, हृदयस्थ असणाऱ्या आत्म्याबरोबर संबोधन केलेले तुकोबाऱ्यांनी. आलं का लक्षामध्ये. वास्तव स्वरूपामध्ये संपूर्ण विश्वामध्ये वासुदेव कुटुंबकम किंवा महाराज सर्वभूती पाहे एक वासुदेव पुसूनिया ठाव अहंतेचा. वासुदेव सर्वमिती सह महात्मा दुर्लभो. गप्पा गोष्टीचं कीर्तन नाही. आजी समाजात कीर्तनाला कीड लागलेली आणि तुमच्या बुद्धीला जराशी कीड लागलेली आहे. समाजाला एवढंच माहिती कीर्तनात जायचं हसत दात काढीत बसायचं. त्यांच्यामुळे त्यांना तीच सवय लागली की परमार्थ बाजूला सारून हसायच्या, गप्पा मारायच्या, निघून जायचं. पण झालं काय नेमकं? प्रचंड नुकसान आहे या गोष्टीमुळे. देशाचं प्रचंड नुकसान आहे. 5 गोष्टी लक्षात घ्या. पहिल्यांदा, भारतासारखा देश नाही, हिंदू सारखा वेश नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, तुकोबारायासारखा संत नाही आणि वारकरी संप्रदायासारखा जगाच्या पाठवर कोणी अन्यथा पंथ नाही. महाराजाला का लक्षामध्ये. या 5 गोष्टी तुम्ही लिहून घ्या. बाबा भारतासारखा देश कुठेच नाही. भले कोणी खेळापट्या लावून विमानं बनवित असेल एखादा देश, पण माझ्या भारताची बरोबरी नाही करू शकत. का? भगवान परमात्म्यांच्या आवडीचा असेल तर हा भारत आहे. या भारतामध्ये माझ्या परमात्म्याने अनंत अवतार धारण केले. महाराज लक्षामध्ये. अवताराचा भगवान
परमात्मा मच्छे कुर्म वराहा वामन परशुराम राम कृष्ण आणि आज महाराज बुद्धावताराच्या नंतर भगवान पांडुरंग परमात्मा इथे मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकासी उभासे विटेवर पुढे काय पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर बोलती साधू संत जीवा वाटे हुर हुर तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करता तुम्ही संत माय बाप एवढा उपकार आता पुढचं नाही म्हणित का नाही म्हणित यातला एखादा महाराज जर म्हणेल चला उद्याच नेतो तर नेऊन नेईल कुठं महाराज बांडरी पासून तिथे गेल्यावर पोलीस आहेत काढे घेऊन पंढरपुरात जायचं नाही हिरण्यकश्यप राक्षस होता महाराज पण मंदिर चालू होती रावणाचं राज्य राक्षसाचं होतं पण मंदिर चालू होते महाराज यज्ञ चालू होते माणसाचे राजे पण यानं मंदिर बंद केले महाराज फारच चूक झाली एखादा शिकलेला आवाज करायचा नाही कोणी शिकलेल्याच्या तालावर 3 अक्षर इंग्रजाच्या तोंडात आले म्हणजे फार शहाणा नाहीस तो अलग लक्षामध्ये भारत काय चीज आहे हे भल्या भल्याला कळलं नाही महाराज 3 अक्षर इंग्रजाचे घोटून नसते कळते की बिजली वाल्याला काहीच कळत नाही महाराज यांचाच देशाचा नाश केला महाराज भारतीय संस्कृती जी आहे महाराज याच लोकांना गटारात घातली आल्या का लक्षामध्ये बैलाला माहित आहे मी मर्द आहे थकून जर्जर झालेला बैल एखादा बाहेर बसून मुतलेला पाहिजे का पाहिला का माणसाला अक्कल असाव का नसाव तुम्ही जात माणसाची आहे आणि हे वस्त्र त्याच्यासाठी दिलेलं आहे उभ्यानच रस्ता कळणं बाई कळणं माणूस कळणं साधू कळणं संत कळणं का इजार घाल इजार होय बेजार नाही घातल्यावर इजारी घाला व्हा बेजार जेव्हा इजारीच नव्हत्या महाराज तेव्हा बेजारीच नव्हते अंगठी बहादर माणसं साध्या सुद्या बाई बरोबर धन लग्न करायचे कोणाच्या घरी साल धरायचे महाराज सालच काय 500 रुपयांचे धाम धकड बाई महाराज मस्त माग काड्या येचायची चिपाडा येचायची निंदन करायची पुनाने भरायची साडी बडवायची साळवण निंदायची एमपी नाही घरातल्या घरात बाजार बाळातील व्हायची दवाखाना नव्हता इजारीनं सत्यानाश केला इंग्रजाच्या सगळा तुमच्या आज्याच्या लग्नाला खर्च जेवढा आला नाही तेवढा महाराज त्याच्या दुप्पट नाताच्या बाळातपणाला खर्च आला की नाही आज्याचं लग्न 5,000 झालं नाताचं बाळातपण 1.25 लाखात गेलं शिजर त्याच कारण आहे मोठं कारण आहे भारत हा भारत देश वैदिक सनातन धर्मातून आलेला आहे इथे वेद अधिष्ठान आहे अलग लक्षामध्ये वेदातून महाराज आपल्याला मिळालेलं जे वरदान आहे पण वेदाकडे कोण पाहते आजकाल
वेदांचा गाभा केला महाराज संतांनी व्यासाने. कोणता? वेद करूचे मधुर फळ वृक्षांचं परिपक्व पूर्ण रसानं भरलेलं महाराज फळ मधुर अशा प्रकारचं स्वादभरित फळ असेल तर भागवत आहे लक्षामध्ये त्याच भगवान परमात्म्याच्या वाणीच्या द्वारा प्राप्त झालेली श्रीमद भगवद्गीता आहे. सोमुखी आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता प्रश्नू अर्जुनेसी. गीता सामान्य नाही आहे. कानाचे महाद्वारी गीता देथ गजर करी सृष्टीची आदिवारी साईची पाप. तुम्हाला हात जोडून पाया पडून विनंती, तुम्हाला सगळा संसार भरभरून आहे, आनंदाचा संसार आहे, याहीपेक्षा आनंदाचा तुमचा संसार असावा भगवंताच्या कृपेनं. पण एक गोष्ट तुम्हाला विचारतो बसलेल्या मंडळीला, माय बाबा तुमचे कोणाकोणाचे बसलेल्या माणसाचे पोरं रोज गीता वाचल्याशिवाय पाणी पित नाहीत, हातवरी करा बरं. कागड्या का माणसाला पोहरा होणं नवल नाही काय महाराज. मस्त क्वांटिटीचं फार महत्व नाही, क्वालिटी पाहिजे. क्वालिटीला किंमत आहे, क्वांटिटीला काय किंमत आहे. ढिगार लागला गैंगनाचा महाराज, मोठा 10 ट्रकाचा ढीग लागला, सगळी किडेलीच. एकानं बारकं टोपलं घेतलं पण निर्मळ होऊन गेली. गिऱ्हाईक कोणाला झोपल तिकडे काही इकडे किती झालं सोयाबीन 150 क्विंटल, एकही झाड नाही मला, सगळं टोकरलेलं. महत्व आहे महाराज संस्काराला. या देशाचा थोडा विचार करा, हा देश कोणता आहे, काय देश आहे. या देशातल्या प्रत्येक मातीच्या कणाकणाला माझ्या परमात्म्याचा स्पर्श झालेला आहे. या देशातल्या प्रत्येक मातीच्या कणाकणाला महाराज साधूचा, संताचा, गाईचा स्पर्श झालेला आहे लक्षामध्ये. हा देश सामान्य नाही आहे. या देशातली प्रत्येक वस्तू पूजनीय आहे, वंदनीय आहे, माननीय आहे. आम्ही आमच्या देशामध्ये झाडाची पूजा करतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला विभूती योग सांगत असताना वृक्षा माझी पिंपळ थोर, पिंपळाचं महत्व सांगितलं का नाही. आणि एरी आपण वडाची पूजा करतो, मायमावल्या वडाची पूजा करतात, आवळीची पूजा करतो, सौंदर्याची पूजा करतो का नाही. औदुंबराची पूजा करतो ना, तुळशीच्या झाडाची पूजा करतो.
आता काही महाराज बिनडोक लोक जन्माला येतात आणि महाराज होऊन भ्रमण देशात करतात. काही नाही तिकडून तुळशी उपटायचं तो वातावरण काढलं. मला राहू नाही, मी त्याच्या गावात जाऊन बोललोय तुळशी उपटे हे बरं मैदानात तू MNBA पाहू दे बरं. अरे ज्या झाडाच्या पवित्र काष्टांची माळ माझ्या परमात्म्यांच्या गळ्यात आहे. आमचे तुकोबारे म्हणतात तुळशी हार गळा कासई पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान. नवे नवे त्यातही माझ्या परमात्म्याचं समाधान नाही झालं. उरलेली तुळशीची लाकडं जाळून महाराज त्याचा बारीक भुरका करून रात कपाळाला लावली. अतिप्रिया वडे तुळशी बुका गवताची काडी सुद्धा पूजनीय महाराजाच्या लक्षामध्ये. दर्भ पाहिजे का नाही हराळी पूजेला? महाराज पितरांत तर्पण करत असताना दर्भाची काडी असते का नाही अंगठी म्हणून. ज्या देशातलं गवत सुद्धा पूजनीय, गवत सुद्धा नव्हे नव्हे इथले खडे ओटे सुद्धा पूजनीय आहेत महाराज. मला सांगा बाबांनो, भारतभर मंदिर आहेत पण संपूर्ण मंदिरामध्ये मूर्त्या खायच्या आहेत हो. काय सोन्याच्या नाही काय मग पाषाण मूर्ती. ज्या देशातली पाषाण जर पूजनीय आहे तर त्या देशातली माणसं कशी असली पाहिजे बरं? ज्या देशात पाषाण सुद्धा पूजा करून घेतो स्वतःची. बरं तुम्ही एक दिवस असं करा, घरी थांबा. आता तुमचे लग्न झाले सगळ्याची पुढे बसणार आहे. आयुष्यात तुम्ही जे पाऊल उचललं महाराज तुमच्या परिवारासाठी, प्रपंचासाठी का समाजासाठी? खरं बोला गड्या. खरं बोलणं याचं नाव परमार्थ. लबाड्या करणं म्हणजे महाराज लुचेपणाचं लक्षण आहे. का? तुकाराम महाराज खरं बोलणाराला परमार्थ म्हणले. सत्य तू विठ्ठला कागा दावीला जगदा भासो. सत्य काय? देव सत्य महाराज. सत्य सात खरे नाम विठ्ठलाचे बरे. सत्यावर अधिष्ठित आहे. भागवतामध्ये नमस्कार महाराज सत्याला केला. सत्यम परम धीमहि. सत्य भगवंत आहे महाराज. माझी मायबाप हो म्हणून सत्य. जेवढं केलं तेवढं प्रपंचासाठीच केलं महाराज. त्यापैकी देवासाठी काय काय केलं गड्या? देवासाठी काय काय केलं? करावं का नाही देवासाठी? आठवणच अशी आठवण. आता अभंगाचं वाङ्मय वेगळे,
माझं वाङ्मय वेगळं आहे, आलं लक्षामध्ये. का अभंगावरच बोलायचं झालं तर 2 तासात एका चरणातला एक अर्धांश सुटल नेमका एवढा कठीण अभंग आहे महाराज. हे काय असं भरभर सांगून थोडंच बोलायचंय. कारण जगन्नाथ पवारासारखे महात्मे 10-10 वर्ष एका अभंगाशी झुंज घेतात माझे माय बापू. मी मोजून त्यांचं 10 वर्ष जगजोगी अभंग महाराज आळंदीत ऐकलं, आलं लक्षामध्ये. तेवढाही महात्मे. गुरुवारी मारुतराव महाराजासारखे मी महाराज एकादशीला काय महाराज एकच अभंग म्हणायचे ते. तर काय माझे माय बापू आपण का अभंग की ज्यातला एकही अक्षर टिंब भंगल्या जात नाही त्या वस्तूचं नाव आहे अभंग, आलं लक्षामध्ये. कधीच न भंग होणाऱ्या वस्तूचं नाव आहे अभंग. आणि अभंग गाणाऱ्याच्या जीवनाचा भंग होत नाही महाराज, आलं लक्षामध्ये. अभंग सामान्य नाही, त्यातला हा अभंग आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं. मग वासुदेवाचं वास्तव्य महाराज पाषाणामध्ये जर आहे, गवताच्या काडीमध्ये आहे, मातीच्या कणाकणामध्ये वास्तव्य माझ्या परमात्म्याचं आहे. बोला गणपती कशाचा असतो? मातीचा, बरोबर आहे. देवी आपण घरामध्ये पूजन करतो ती लक्ष्मी पूजनीय आहे का नाही? मातीचा कणकण इथला पवित्र पूजनीय माझे माय बापू. आमच्या देशामध्ये ज्याच्या दातामध्ये विषारी साप सुद्धा पूजनीय आहे. आणि तुम्ही सगळे सापाचे पुजारी आहेत ना, औंढे नागनाथाचे भक्त. पूजनीय आहे का नाही? मग जिथला विषारी प्राणी जर पूजनीय आहे, तर ज्यांच्याकडे विषच नाही निर्विष आहे ते पूजनीय आहे का नाही? माझे माय बापू सर पूजनीय वंदनीय आहे. माझे माय बापू वंदनीय म्हणजे मी रात्री बोललो, आज तो विषय नाही का. माझे माय बापू गज चर्म वाग्रांबर कंठी शोभे वासुकी हार. भोलेनाथाने स्वतःच्या गळ्यामध्ये धारण केलं महाराज सर्पाला. त्याने गळ्यात धारण केलं आणि या बाबाने महाराज त्याचं आसनच केलं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. भगवान परमात्मा शेषावर, लक्षामध्ये माझे माय बाबा. मग पूजनीय आहे ना तो. मग इथलं काय पूजनीय नाही? पूजा का केल्या जाते? कोणाची केल्या जाते? पूजा केल्या जाते ती देवाची माझे माय बापू, नाही का. समर्पिली वाणी पांडुरंग घेतो जे दिसत आहे वस्ती करून आहे ते मला देवाचं रूप आहे, देवाचं रूप. आणि त्यातल्या त्यात तुमच्या माझ्या अनेकाच्या हृदयामध्ये जी चेतना आहे ती वासुदेवाची शक्ती महाराज लक्षामध्ये. त्याला वासुदेव असं नाव तुकोबाराया महाराज संबोधित करतात. म्हणून माझे माय बाप हो राम कृष्ण गीती गात. पण गीत गायचं असेल तर त्याला वाद्य लागतं.
मग कोणतं वाद्य? टाळ चिपुळ्या वाजवित, आता एक दोन टाळ दोन हातात धरून वाजवाव कवा म्हणून त्या वासुदेवानं महाराज दोन्ही टाळ एका हाताने वाजवायची कला आपल्या अंगात निर्माण केलेली. ती गुंडाळायची, म्हणजे अंगठ्याला एक आणि इकडे हात त्याच्यावर हाणायचा लक्षामध्ये, आणि एका हाताने टाळ चिपळ्या वाजवत. टाळ चिपुळ्या वाजवित गाण्याच्या वाद्याच्या छंदामध्ये, आणि तो स्वतःच्या छंदामध्ये छंदे आपुल्या नाचत, पण ते स्वतःच्या ठिकाणी असणार महाराज जे आत्मज्ञान आहे, जे ब्रह्मज्ञान आहे, ते ज्ञान घेऊन सारखं तो देव भ्रमण करतो. महाराज निज घेऊन फिरत गा. तुकाराम महाराज काय बोलायचे, तुम्ही काय म्हणताय? कोण म्हणते? कोण रामकृष्णाचा हरीचा उच्चार करतो? रामकृष्णाचं गीत कोण गातो? ते म्हणले कोण गाता म्हणजे तोच गातो, त्यालाच गातो. आलं का लक्षामध्ये? भजे माय बापू गाय वासुदेव वासू देव भिन्न नाही आणि का नाव. वासुदेव आहे तो, आणि तो वासुदेव स्वतःच्या छंदात नाचतो आणि निज घेऊन फिरत गा. म्हणजे बाबा तो स्वतःच ज्ञान घेऊन भ्रमण करतो, ज्ञान घेऊन भ्रमण करतो. महाराज तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी, हे देवे ठाईची ठाई बोलिले किंवा सांगितले. आपल्याला ज्ञान नाही का? ज्ञान आहे का नाही? कोणाला ज्ञान नाही सांगा बरं? ज्ञान नाही असा कोण पुतळा आहे? सगळ्याला ज्ञान आहे. आपण ज्याला पिस म्हणतो महाराज, पिस चुकून डांबरात मध्ये भागानं चालणार, काढून चालते. त्याला माहिती वाहन आपला सत्यानाश करते. ज्ञान नाही का त्याला? काय पिशानं डिडी वळली तर झोपट गिळतंय का बाहेर सोडतंय? त्याला माहिती नाही हे गिळलं तर आपण इथंच मरतो. त्याला पिस कशावर म्हणायचंय? उदास आहे ते, उदास. पिस नाही ते. त्याला उपाधीचा भार सहन झाला नाही. त्या उपाधीचा भार सहन होत नसल्यामुळे महाराज त्यानं सर्वस्वाचा त्याग केला, नसतं जगते ते. पिस नाही. कोण म्हणलं कोणाला पिस आहे? अजिबात पिस नाही. पिस कोणाला म्हणे जाऊन माणसं काय? ज्ञान आहे, कळतं. गरम काय ते कळतं, नरम कळतं, खरं टाळणी कळतं का नाही? लहान मोठं हे सगळं कळते महाराज. पण एकच कळत नाही, काय? मी कोण आहो? माझ्या हाडामासाच्या सापळ्यामध्ये काय वस्तू आहे हे कळणं मात्र बाकी आहे. आणि तुकाराम महाराज हे कळण्याविषयी बोलतात, हे कळून बोलतात की या हृदयामध्ये तो परमात्मा वासुदेव रूपाना आहे. याच्यात तो आहे म्हणून पूजनीय आहे. आलं की लक्षामध्ये? तो नसेल ना तर गावातले लोक, बाहेर गावचे लोक महाराज त्याला गावाच्या बाहेर बांधून काढतात. आलं की लक्षामध्ये? क्षणिक लौकिक दृष्ट्या त्याची पूजा करतात, प्रेताची पूजा. माझ्या देशामध्ये प्रेताची सुद्धा पूजा होती बाबा. कारण संस्काराने बंदिस्त झालेला हा देश आहे. संस्कार जन्य देश आहे, संस्कार मान्य देश आहे. माझे माय बाप हो, आणि संस्कार भगवंताला सुद्धा मान्य आहे. माझे माय बाप हो म्हणून जोपर्यंत या शरीरामध्ये परमात्म्याची चेतना आहे तोपर्यंत कोणी याला काही करत नाही. पण यातली चेतना गेल्याच्या नंतर महाराज देहीचा अग्नी गेला, जहे नव्हे चिखल ओला. ओल्या चिखलाला लोक बांधतात
आणि रामनाम सत्य. काय नाही त्याच्यात, काय नाही, वासुदेव नाही त्याच्यात. आलं लक्षामध्ये माझी माय बापू. म्हणून निज घेऊन फिरत गा. कोण फिरतो? तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणतात फिरणाऱ्याचं नाव सांगतो. जणीवाणी जणीवनी अवघा देवा. जणीवाणी जणीवनी अवघा देवा. संपूर्ण जगतामध्ये माझा परमात्मा आहे जनी. आणि वनातल्या प्रत्येक वृक्षामध्ये, पक्षामध्ये, गवताच्या काडी, झाडावरल्या वेलीमध्ये आणि वनामध्ये विचरण करणाऱ्या सर्व स्वापदामध्ये माझा परमात्मा आहे. माझी माय बाबा लक्षात. जनी वणी अवघा देवा. परंतु देवाची जागृती करण्यासाठी प्रयास करावा लागतो, प्रयत्न करावा लागतो. माझी माय बाबा लक्षामध्ये. आता प्रयत्न करतात माणसं पण तो अपुरा पडतो. वस्तू असते पण त्या वस्तूला प्राप्त करण्यासाठी जरा असं काहीतरी प्रयत्न करावा लागतो. म्हणजे तूप हे दुधातच आहे, तूप दुधाच आहे. परंतु अशी कोण बाई तुमच्या बसणारा बाई पैकी आहे? महाराज आमच्या मालकाने काल 2 लाखाची म्हैस आणली, तिचं दूध काढून आणलं घरी. आल्या आल्या मी गुंडीत हात घातला आणि ते तुपच बाहेर काढला. आहे का तुमच्यापैकी कोणी? लोण्यातलं काढता येईल तर दुधातलं काय? मग त्याला महाराज संगती द्यावी, विरजन घालावं लागेल. आणि मग त्याच्या गाठी तयार झाल्याच्या नंतर त्या गाठी पुन्हा फोडावं लागतील. म्हणजे मंथनाच्या द्वारा. मंथोडी नवनीता तैसे घे. जसं मंथन केल्यावर लोण्याची प्राप्ती, तसं माझे मायबाप बुद्धीचं मंथन करूनच तो परमात्मा प्राप्त होतो. माझी माय बुद्धीच्या मंथनाच्या द्वारा तो परमात्मा प्राप्त होतो. विठाल बोल बुद्धीच्या डोळा दिखावे, मनाच्या कानी ऐकावे, साठोवटी घ्यावे हृदयाची बोल कानानं ऐकायचे असतात का डोळ्यानं? हे डोळ्यानं कोण काय? मला प्रत्येक शब्दाचं बुद्धी रूपी चक्षुन महाराज निरीक्षण करायचं.
आणि शब्द सामान्य नाही हो बाबा, नाही नाही, शब्द हा बहुसार शब्दाला फार मोठी किंमत आहे, फार मोठी किंमत आहे. शब्द सामान्य नाही. अलग लक्षामध्ये माझे माय बाप हो, तुम्ही आम्ही या जगतामध्ये येण्याचं कारण एक माझ्या परमात्म्याचं नाम आहे आणि ते नाम घेऊनच परमात्मा महाराज इथे भ्रमण करतो, म्हणजे फिरतो. अलग लक्षामध्ये घेऊन फिरतो, नाचतो माझे माय बाप. अलग लक्षामध्ये त्याचा परिणाम नाम नाही तर काही नाही. आपली काय, आपल्याला काय कळतं? कळालं असतं तर एवढं काल बी घडलं असतं. काय मानवाच्या जन्मात आल्याच्या नंतर माणसाच्या घरी खायला नसेल तरी चालेल, पण प्रेम असलं पाहिजे. पण इथे प्रेम कुठे? कुठे प्रेम? जर आपल्याकडे प्रेम असतं तर रोज सामान्य जीवांच्या गळ्यावरून बघ सूर्य फिरल्या नसत्या महाराज. प्रचंड आघात होतो सामान्य जीवावर का नाही महाराज? सृष्टी सामान्य नाही आहे.
आणि नामानेच उत्पत्ती आपली झालेली आहे. पाहे पा विरोतमा सृष्टीची या उपक्रमा पूर्वी वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. तो मधीश्वरा ते न ओळखे सृष्टी ही ना करू शके. नामस्मरण करत फिरतो रामकृष्ण गीते गात. त्याला साथ मिळावी म्हणून टाळची पोळ्या वाजवित. छंद आपुल्या नाचत त्या परमात्म्याला नाचायचा वाद्य वाजवायचा छंद आहे. छंदे छंदे वेणू वाजे तो छंद करणारा तुम्ही पाहिला का? तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानोपारायणी पाहिला याची साक्षी दिली नाही. मी पाहिला याची साक्षी कशी देऊ? अलक्ष लक्ष्मी लक्ष्मी तेथे दिसती दोन्ही पक्षी. वेद शास्त्रायसी साक्षी चंद्र सूर्या सहित मागील सानुभव अंगुले. पाचा तत्वाचे सांगले व्यर्थ इंद्रिये भोगिले नाही रंगले. संत चरणी किंवा संगती बाळ छंदो बाबा बाळ. बाळछंदातून प्राप्ती काय? रामकृष्ण नित्य उदो. मन मंदिरा गजर भक्तीचा